नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातल्या ठळक घडामोडींचा. सुरुवातीलाच बातमी आहे मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य शासन सेवेमधील भरती प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून एमपीएससी मार्फत विविध सेवांमधील संवर्गांची संख्या ही 53 वरून 153 करण्यात येणार आहे. त्याबरोबरच यूपीएससीच्या धर्तीवरती महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये आयएस स्किल टेक विद्यापीठ स्थापनेला देखील मान्यता देण्यात आलेली असून कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. आरोग्य क्षेत्र बळकट करण्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सीकडून 3708 कोटींचा वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. तर नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या 6 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पुढची बातमी आहे पुण्यामधून. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं पुण्यामध्ये नांदुशी इथं उभारण्यात येणाऱ्या लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयामध्ये प्रकल्पाची कोनशिला आणि त्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. सेवाभावनेनं कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना राज्य शासनाचं सहकार्य राहील असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. कमर्शियल बिल्डिंग सारखंच त्याच्यावर आपण प्रीमियम वगैरे आकारतो, तर कुठेतरी आपल्याला हा विचार केला पाहिजे की या धर्मदाय संस्थांना आपण त्याच्यात काही ना काही सूट कशी देऊ शकू, हा प्रयत्न पुढच्या काळात आपण करू. मंगेश कुटुंबाने गाण्यापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम केलंय. राष्ट्रभक्तीची बांधिलकी आयुष्यभर जपली. त्यामुळे इथल्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषध नाही तर माणुसकीची देखील ऊब मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी आणि मेडिसिटी संदर्भामध्ये आढावा बैठक पार पडली. एज्युसिटी आणि मेडिसिटीच्या माध्यमामधून राज्यातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमधून उच्च शिक्षणाच्या संधी या उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी या संदर्भामध्ये उत्सुकता दर्शवलेली असल्यामुळे या नामांकित विद्यापीठांनी त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी संबंधित विभाग आणि यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. या पुढची बातमी आहे महाराष्ट्रामधील एका मोठ्या गुंतवणुकीची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन आणि JW ग्लोबल इंडिया आणि द सीड कन्सोर्टियम पार्टनर्स यांच्या सामंजस्य करार करण्यात आलाय. या भागीदारीमुळे पारंपरिक ऊर्जा, AI आधारित पायाभूत सुविधा, ग्रीन हायड्रोजन आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये एकूण 1,65,154 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून एकूण 2,800 कायमस्वरूपी रोजगार संधी या निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या पुढची बातमी आहे मुंबईमध्ये. अखिल भारतीय अचलगच्छ जैन संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला परमपूज्य कवींद्रसागर सुरेश्वरजी यांचा रौप्य महोत्सवी वर्षीपत पारणा सोहळा आणि याच वेळी पार पडलेला जैन समाजामधील 1070 अचलगच्छ वर्षीपीत आराधकांचं सामूहिक पारणा सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. राज्य सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केलेलं आहे. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय देखील याच सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी आवर्जून नमूद केलंय. राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं महिला माध्यमे आणि तंत्रज्ञान या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर तसंच माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आजच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जेंडर न्यूट्रल भाषा कशी वापरू शकतो किंवा त्या महिलेला आपण अपराधी ठरवून तर भाषा वापरत नाही ना, हे सुद्धा बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन इथं मिळतो आहे. आता बातमी आहे बारामतीमधून. रत्नागिरी नगर परिषदेच्या 15 नगरसेविका आणि त्यांच्या शिष्टमंडळांनी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये रत्नागिरी शहरामधील विविध विकास कामं, महिला सक्षमीकरण तसंच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरती सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. ही भेट रत्नागिरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अशाच समन्वयातून विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.